तर नमस्कार मंडळी, मी कैलास बेसर तुमचा पुन्हा एकदा रिवांश बेसर ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आता आम्ही निघालोय शिरकाई आई देवीच्या दर्शनाला, जो पुण्याला शिरकोली इथे आहे। चला तर मग आपल्या प्रवासाला झालेली आहे सुरुवात। तर आपल्याबरोबर आहे रसिकाची बहीण म्हणजेच आपली ताई आणि तिचे हस्बंड म्हणजे माझे साडू। तर आमचा प्लॅन झालेला की जेव्हा शिरकोली आईची जत्रा असेल त्यावेळेला आपण सगळे जाऊया दर्शनासाठी। आणि त्यासाठी मी माझ्या भावाचे म्हणजेच महेशचे खूप सारे आभार मानतो की त्याने त्याची स्वतःची गाडी दिल्यामुळे आमचा प्रवास खूप भारी झाला आहे आणि जाऊन लवकरसुद्धा येता येईल। आपण निघालेलो मालाडवरून, मालाडवरून आता चाललेलो आहे पवई, पवईवरून निघालो पनवेल आणि पनवेलवरून आपण आता एक्सप्रेसवे मारला आहे। तर एक्सप्रेसवे मारून डायरेक्ट पुणा। ते उशिया पाहिजे। आता आपण जिथे थांबलेलो ना ते पनवेलच्या पुढेच आहे, थोड्याशा अंतरावरती आहे, फूड प्लाझा करून काहीतरी आहे तिथे। तर तिथे आपण थांबलेलो नाश्त्यासाठी, पण आपण काय बाहेरचं खाल्लं नाही, घरून आणलेलं इडली वगैरे बनवून आणलेली, तर तेच आपण खाल्लं कारण का लहान मुलं पण आहेत सोबत। इथून पण अजून प्रवास आपल्याला 3.5 ते 4 तासाचा दाखवतो आहे गुगल मॅपवरती। रिवांश, साईशा आणि उर्वी झोपलेत आता, सकाळी लवकर उठलेत तर झोपलेत आता। गाडी एकदम मस्त आहे, एकदम स्मूथ आहे, चालवायला मजा येते। आपण सकाळी 7 वाजता निघालोय, 7 वाजता निघून आता वाजलेत दुपारचे 12। अजून 10 किलोमीटर आपल्याला पार करायचं आहे। हा पूर्ण आतला रस्ता आहे, थोडा रस्ता खराब आहे, थोडं स्लो जायला लागतंय। बाकी इकडे सगळे चाललेला आहे आराम। तिकडे त्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला अजून। कुठे? तिकडे उतरतात ना ती। अच्छा, शिरकाई आई देवी मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे आणि इथे प्रत्येक वर्षी मोठी जत्रा भरते। तर यावर्षी सुद्धा आहे। खूप इच्छा होती लग्न झाल्यापासून शिरकाई आई देवीचं दर्शन करायचं, कारण का रसिकाची ही कुलदैवत आहे। तर आता गाड्यांची पण गाड्या याच रस्त्यावरती खूपच, आधीच रस्ता अरुंद रस्ता आहे, त्याच्यामध्ये हे असे घाट, थोडासा रस्ता खराब आहे। चला भेटूया पुढे मंदिरात। फायनली मित्रांनो, शिरकाई देवी आईच्या मंदिराच्या पायथ्याशी म्हणजेच गेटवरती पोचलोय शिरकोली इथे। गर्दी खूप आहे इकडे, पार्किंगला जागा नाही गावच्या ठिकाणी असून सुद्धा, त्याच्यामुळे गाडी पाठी लावली एकदम आणि आम्ही चालत चाललोय। माननीय प्रताप राजेश्वर कोल्हापूर या सर्व श्री शिरकाई देवीचा 100 रुपये देणगी देण्यात आली आहे। देवस्थान आपले आभारी आहे, धन्यवाद। लाईन मोठी आहे। भीमराव परवर, राणा रोहा, रायगड या सर्व 555 रुपये देणगी देण्यात आली आहे। देवस्थान आपले आभारी आहे, धन्यवाद। राधिका राजेश्वर यांच्याकडून शिरकाई देवीस सोन्याचे नथ अर्पण केलेलं आहे। 500 रुपयांची देणगी देण्यात आली। देवस्थान आपला आभार आहे, धन्यवाद। विकास मुंबई या
सासवड या सर्व खरेदीदारांनी 151 रुपये देणगी देण्यात आली आहे. व्यवस्था आपल्यामध्ये आहे. धन्यवाद. 101 फोटो छान आहे. 105 रुपये देणगी देण्यात आली आहे. व्यवस्था आपल्यामध्ये आहे. धन्यवाद. सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी सहकार्य करायचं. रांगेमध्ये उभे राहा. सर्वांना दर्शन मिळेल. श्री गौरव राजे सुडके यांच्या स्मरणार्थ 501 रुपये देणगी देण्यात आलेली आहे. व्यवस्था त्यांच्या आधारे. धन्यवाद. आता आपलं मेन दर्शन झालं शिरकाई देवीचं मंदिर दाखव जरा. नाही दिसत. इकडून खालून मंदिर नाही दिसणार. कोण आले? आपण चाललोय खालती जे जुनं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनाला चाललो. पुढून इथून जायचं ना. चला मी काढते. जा खाली सगळ्यांनी जा सगळ्यांनी खाली. किती हुशार आहे बघ. हे जे मंदिर आहे ना ते अंबी नदीकाठी वसलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला रायगड किल्ला आणि डाव्या बाजूला राजगड आणि तोरणा किल्ला आहे. हे आहे शिवकालीन मंदिर जो मेन मंदिर सगळ्यात जुना मंदिर आहे. आणि हे धरणाच्या पाण्यामध्ये हे पूर्ण धरण पूर्ण कासापर्यंत पाणी येतं पूर्ण. रिवांश इथे उभा राहा खाली. वाव. जुना गेट हा आहे. हा त्या काळच्या दगडी आहेत जेव्हा बांधलेला होता. त्या पिशवीत राहिलं ना. त्याच्यावर राहिलं का गाडी. यांनी काय लावलं मला फोटो काढ. तर माझे साडू आहेत ते शक्य आहेत की त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी ते मला माहिती देत आहेत. मंडळी, मी सचिन बगडे. आम्ही पुणे जिल्हा वेल्हे तालुक्यामध्ये उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिवकालीन शिरकोली आई शिरकाई माता ही चैत्रच्या महिन्यापूर्वी एक दिवशी ही यात्रा अशी उत्सव येथे साजरा केला जातो. पुणे जिल्ह्यामध्ये शिरकाई मातेचं मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. जवळ 400 वर्ष पूर्वीचं मंदिर आणि इथे शिवाजी महाराजांची सर्व वास्तू आहेत. आणि या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या चैत्र महिन्यापूर्वी एप्रिलच्या महिन्यापूर्वी दरवर्षी सालाबादप्रमाणे इथे सर्व आयोजक पडवल घराणे किंवा शिर्के घराणे आयोजक घराण्यातून इथे एक यात्रा उत्सव साजरा केला जातो. अतिशय मुंबई ठिकाणावरून किंवा भाविक भक्त इथे शिरकाई देवीच्या सर्व भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि सर्व दर्शन घेतात. आणि इथे हा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. अतिशय सर्वांच्या आनंदमय वातावरणामध्ये सर्व भक्त इथे भक्तीसाठी इथे येतात. पाऊस आल्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम सर्वांनी बरोबर आहे. तुम्ही गावकऱ्यांनी जंगल करू नका. पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडतोय जोरात.
जाताना असा विचार होता की आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन करून जाऊया, पण पावसाने सगळी गडबड केली. ॲक्च्युली गाव आहे ना वरच्या साईडला आहे, घाटामध्ये आहे, त्याच्यामुळे ना वरती पाऊस जोरात पडला आहे आणि खालती कसं आहे माहिती नाही आता. चला परत लागलो परतीच्या मार्गाला. ज्या मार्गे आलो त्याच मार्गे परत चाललो आहे. एक्सप्रेसवेनीच चाललो आहे. सगळे झोपलेत, दमलेत सगळे. आईचं दर्शनसुद्धा खूप मस्त झालं शिरकोलीला. पाऊस चालूच आहे, वरती पण पाऊस खूप जोरात पडला, इकडे पण पाऊस अजून चालूच आहे थोडं थोडं. आता रात्रीचा टाईम आहे, परत थोडी ट्रॅफिक पण बहुतेक मुंबईमध्ये भेटेल. बघूया आता कसा प्रवास होतो ते. पण आमची फॅमिली ट्रिप सक्सेस झाली, खूप मजा आली. आवडला असेल तर नक्की सांगा.